जय शिवराय मित्रांनो. मी सदानंद रामे स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपला ट्रेक असणार आहे प्रबळगड, जो पनवेलला आहे. पनवेल स्टेशनपासून ऑटो विटो करून तुम्ही इथे येऊ शकता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही कलावंतीन केलेला आणि आता प्रबळगड करण्यासाठी इथं आलो आहे. तो माझ्याबरोबर हे बघू शकता, हे 4 जण आहेत. इथं 2 जण आहेत, पुढे 2 जण आहेत. हेच माझ्याबरोबर कलावंतीनला आले होते आणि मला वाटतं ही आमची तिसरा ट्रेक असेल. पण तिन्ही कलावंतीनला केले म्हणून आता प्रबळगडला आलो आहे. सो विषय असा झाला की आमचा आजचा ट्रेक होता कर्नाळा फोर्ट, पण मोठा गेम झाला आमच्याबरोबर. कर्नाळा किल्ल्यावर तर गेलो पण तिथे तो बंद होता, म्हणून आता आम्ही तिथूनच रिटर्न परत प्रबळगडला आलो आहे. सो प्रबळगड आता करू. चला तर मग ट्रेकला सुरुवात करू. आज 1 मे होता. सो आज सगळ्यांना सुट्टी होती आणि 1 मेला तर तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्र दिन. दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. आणि ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त आज आम्ही एक चांगला दिवस होता आणि म्हणून आम्ही ट्रेकचा प्लॅन केला. सो आता आम्ही प्रबळगडला चाललो आहे. तुम्ही माझ्या पुढे बघू शकता, हा जो चालतो आहे तो हा राज आहे. त्याच्या पुढे तो स्मितेश, त्याच्या साईडला आहे तो गणेश आणि त्याच्या एकदम पुढे चालतो आहे तो हरेश. सो असे आम्ही आता 5 जण ट्रेकला चाललो आहोत. आत्ता दुपारचे 1:45 झाला आहे. सो ट्रेकचा प्लॅन आमचा असाच असतो, सकाळी ट्रेक करत नाही, दुपारी करतो. पण हे सगळे प्रोफेशनल ट्रेकर्स आहेत. तुम्ही जर त्यांच्याकडे बघितलात शूज वगैरे कपडे बिपडे तर सगळे तुम्हाला प्रोफेशनल वाटतील, पण त्यांना त्याच्यातलं काय माहीतच नाही. तरी पण ते हौशी आहेत म्हणून पब किंवा क्लबला जाण्यापेक्षा इथं येतात, त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही माझ्या समोर बघू शकता, हे जे 2 किल्ले दिसत आहेत, हा जो लेफ्ट साईडला आहे तो कलावंतीन आणि राईट साईडला आहे तो प्रबळगड. सो आता आम्ही प्रबळगडला चाललो आहे. मला वाटतं इथून तो जवळपास 1-1.5 तास लागेल. एवढ्या भर उन्हात तो ट्रेक करतो आहे, पण ठीक आहे, काय सवय असल्यामुळे होऊन जाईल. सो चला तर मग तुम्हाला किल्ल्याविषयी माहिती व त्याची अपडेट देत राहीन. आता तुम्ही हे माझ्या मागे बघू शकता, हा आता रोड इथे होतं खाली, मला वाटतं तिथपर्यंत झाला आहे थोडाफार. आणि हा इथे रोड चालू आहे. मला वाटतं रोड हा वरती जाईल, पण शक्यतो आता रोडने नाही जात आहे कारण का शॉर्टकट आम्हाला भेटला आहे. सो हा बघा, हा शॉर्टकट आहे. आता इथून आम्ही असं चढणार. ही वाट कुठे निघते ते माहीत नाही, पण जायचं आहे. हे आता एक जातील बघू, कारण का तो पुढं हा दिसतोय तो हा 1,500 शूजवाला आहे, जो मागच्या टाईमला असंच शूज घालून पडला होता, पण आता शूजला त्याने ग्रीप घातली आहे खाली. आता हे बघा, हे इथून असे चढतायत. मी यांच्या पाठनं चढतो कारण का यांचा भरोसा नाही. रस्ता त्या साईडला राहिला, पण कशी इथून जरा सावळी असल्यामुळे आता इथूनच चढतो, कारण का रोड तो जास्तच, तिथे ऊन जास्तच आहे. आणि आता टेम्परेचर पण 37च्या आसपास गेलं आहे. सो ऊन तर खूप आहे, म्हणून आता सावळीचाच मार्ग घेतला आहे. त्याच्यामुळे पण मार्ग पण थोडा आबडधोबड उबडखाबडच आहे, पण तरी पण ठीक आहे. आता आम्ही हे बघू शकता, माझ्या मागे जो दिसतोय हा समर्थ ढाबा आहे. सो तिथे आम्ही आता थोडा वेळ थांबलो आहे. इथे तर तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता आणि इथे जेवणाची परत राहण्याची इथे व्यवस्था आहे. तर इथे आता आम्ही लिंबू सरबत वगैरे इथं पियालो आहे आणि इथून मग आता वरती ट्रेकला जाणार आहोत. सो आता सगळी म्हणजे बऱ्यापैकी मंडळी जी सकाळी जी ट्रेकला गेली आहेत ती आता खाली उतरत आहेत आणि आम्ही आता चढतो आहे, कारण का आम्हाला निघतानाच लेट झालं होतं. सो आता आम्ही जाते वरती, त्यानुसार तुम्हाला गडाची माहिती देतो. आता आपण जिथे गडाच्या पायऱ्या लागतात, म्हणजे पूर्ण तर नाहीत पण थोड्याफार इथे गडाच्या पायऱ्या इथून स्टार्ट होतात, तिथे आलो आहे. आणि जर तुम्ही बघू शकता माझ्या मागे हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि गणपतीचं असे 2 दगडात कोरलेले ते शिलालेख आहेत. मला हा जास्वंदीचा फूल तिथे खाली जो तिथे ढाबा आहे तिथे भेटला. सो तिथून मी घेऊन आलो आहे. आणि हे बघा, हे आहे हनुमंतरायाचं मंदिर आणि
गणपती बाप्पाचं असे दगडामध्ये कोरलेले आहेत. आणि तुम्ही जर गडावर गेला असाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे दगडामध्ये कोरलेले असे शिलालेख मूर्त्या बघायला भेटतील. सो हे तुम्हाला प्रत्येक महाराजांच्या प्रत्येक गडावर हे तुम्हाला असे बघायला भेटतील. सो आता मी हा जो बघू शकता हा जो फूल घेऊन आलो आहे तो इथे गणपतीच्या चरणी ठेवूया. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग आता आपण इथं या ज्या पायऱ्या लागल्यात तिथून स्टार्ट करू. आता मला वाटतं जास्त अंतर नाही. आता इथे एक गाव लागेल. सो गावाचे तिथून 2 वाटा जातात, एक कलावंतीला आणि एक प्रबळगडला. सो आता प्रबळगडला जाणार आहोत. मला वाटते ना म्हटलं तरी अजून अर्ध्या तासाचा तरी रनिंग असेल. तुम्ही माझ्या मागे बघू शकता आणि तो कलावंती आणि इथे हा एक इथे हा एक ढाबा आहे. आणि हा ठिकाणी असं पूर्ण असं ग्राउंड आहे ज्या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंगचे टेंट बेंट लावू शकता. आणि ते बघा या ठिकाणी बोनफायर पण केलं आहे. आणि हा बघा हा तो कलावंती पूर्ण असं 90 डिग्रीमध्ये ज्या ठिकाणी पायऱ्या आहेत त्या गाजरात कोरलेल्या इथे आहेत. आणि हा प्रबळगड. सो आता इथे पूर्ण वारा बघा एकदम जबरदस्त आहे. आणि हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि जो समोर तुम्हाला अंगठ्यासारखा आकाराचा दिसतोय तो आहे तो कर्नाळा किल्ला. आणि या साईडला पूर्ण पनवेलचं तुम्हाला व्ह्यू बघायला मिळतोय. आणि ही माझ्या झोपली होती आता पूर्णपणे फ्रेश झालेत. बिस्किट खालाय त्याने. आणि हा एक दुसरा ब्लॉगर आहे. सो हा पण एक ट्राय करतो. त्याच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो खाली, ती बघा मग. फायनली आता जिथे जो बेस गाव आहे तिथे गावामध्ये आम्ही आलो आहे. आणि माझ्या मागे बघू शकता ह्या 2 अशा वाटा जात आहेत. ही एक लेफ्टला जाते, ही एक राईटला जाते. सो आता राईटला जी वाट आहे तिथून आपण जाणार आहोत, कारण का ही वाट प्रबळगडकडे जाते आणि ही वाट कलावंतींकडे जाते. तुम्ही जर हे बघितलात तर हा इथे ना असा बोर्ड लावला आहे. सो कलावंतींनी प्रबळगड. तर आपण आता ह्या वाटेने चाललो आहे प्रबळगडकडे. ठीक आहे, चला. तिथे जे स्थानिक लोक आहेत त्यांना आता आपण विचारलं तर त्यांनी सांगितलं की अजून मिनिमम तरी 1 तास लागेल इथून चालायला. मला वाटतं हा कलावंतींपेक्षा हा डिस्टन्स जास्त आहे प्रबळगडचा. त्याच्यामुळे नाहीतर कलावंतीन मला वाटतं 15-20 मिनटात इथून होऊ शकतो. आणि हा बघा ही अशी वाट आहे. ही कलावंतींकडे 1 तासाचा ट्रेक असेल. आता 2:15 झालेत. मला वाटतं आपण 3च्या आसपास तरी तिथे पोहोचू. नंतर 1-1.5 तास तिथे एक्सप्लोअर करून नंतर परत तिथून मग खाली येऊ. तुम्ही 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हा बघा हा दिसतोय तो प्रबळगड आणि इकडे दिसतोय तो कलावंतीन. आणि ते हा गाव आहे. सो आता आपण गावामध्येच आहोत. तिथूनच वाट जाते. तर त्या वाटेने चाललो आहे. वाट थोडी म्हणजे खराबच आहे एकदम, पण प्रॉपर अशी वाट नाही आहे, पण ठीक आहे. तुम्ही जर बघा ही प्रबळगडाकडे जी वाट जाते ना त्या वाटेवर तुम्ही जर चुकू नये म्हणून हे बघा अशी जागोजागी ना प्रत्येक ठिकाणी अशा रिबीन बांधल्या आहेत. ह्या रिबीन जेणेकरून तुम्ही वाट न चुकता इथून जाऊ शकता त्या कारणासाठी या रिबीन बांधल्या आहेत. सो त्या रिबीनच्या साहाय्याने तुम्ही पुढे जात राहा. हे बघा अशा जागोजागी त्यांनी रिबीन बांधून ठेवल्या आहेत. जे याच्या पुढे ज्यांनी ट्रेक केलं आहे त्यांनी असे या रिबीन बांधल्या आहेत. आता प्रबळगडाचा जो शेवटचा पॅच आहे तिथे आम्ही आलो आहोत, जिथे तो दुकान आहे. आणि तिथून हे बघू शकता अशी वाट आहे. सो ह्या वाटेने आपल्याला अशी वरती जायचं आहे. तुम्ही वाट बघू शकता. ही बघा ही अशी वाट आहे. ह्या वाटेने आपल्याला आता वरती जायचं आहे. वाट थोडी कठीणच आहे, पण ठीक आहे. आपले आता जे सोबतीला होते ते सगळे वरती चढलेत. आता आपण जाऊ. सो फायनली आता आपण 2 तासाच्या ट्रेकनंतर प्रबळगडाचा जो 3 तास दरवाजा होता तिथे येऊन आपण पोचलो आहे. हा बघा हा दरवाजा आहे, पण पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. त्याचे थोडेफार अवशेष म्हणजे हे बघा 2 साईडच्या ज्या
तटबंदीसारख्या आहेत त्या टाईपमध्येच आहे. आणि ह्या अशा ज्या पायऱ्या आहेत ह्या बघू शकता पूर्ण म्हणजे ह्या बाजूला ना असे पूर्ण चिरे आहेत आणि इथे हा काळा दगड आहे आणि त्या दगडातून हे बघा हे चिऱ्याच्या पायऱ्या आहेत आणि मध्ये काळा दगड आहे. तो पायऱ्यांची लेंथ बघा केवढी आहे. आता ह्या पायऱ्या इथून स्टार्ट होतात आणि आपला जो ट्रेक आहे तो फायनली इथून स्टार्ट होईल. सो मला वाटते आता आपण किल्ल्यावरती आलो आहे. तिथे राजवाड्याचे अवशेष, गणपती मंदिर, काळा बुरुज आणि जिथून कलावंतीन दिसतो तिथे पण आपण जाणार आहोत. तो पूर्ण एक्सप्लोअर करू. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटेल ह्या गडावरची. आम्ही आता ना कलावंतीन बुरुजकडे चाललो आहोत. पण आम्हाला तो बुरुज काही दिसत नाही. नुसता मगापासून चालतोय पण वाट काय अजून ती सापडतच नाही आहे. कुठं आम्हाला जायचं हेच माहीत नाही. जी वाट दिसते त्या जंगलातून चकवा लागल्यासारखे आम्ही चालतोय. तुम्ही आज जंगल बघू शकता, पूर्ण काळो काय अंधेरा आणि आम्ही फक्त लाईट टॉर्च कुठे आहे चार पाच जण अशी चालतोय. कुठे जातोय आम्ही एकटेच आहोत. कुठे जातोय कोणालाच माहित नाही आणि गडावर आम्ही एकटेच आहोत. कारण लास्ट मला वाटतं आम्ही चालू आहेत, बाकी सगळे जे आहेत ते गेले आहेत. मला वाटतं ते मॅन वर्सेस वाईल्ड तशी हालत झाली आहे. पण आम्हाला उजेड काही इथं दिसत नाही. पुढं पकडलं जरा. आता बघू ही जी वाट भेटली आहे ती आम्हाला कुठं नेऊन सोडते. एक बोलला होता इथून फोटो चांगले येतात, पण आता काहीतरी दिसला. फायनली आता इथे उजेड आलाय, नाही तर दिवसभर आम्ही काळो खातच होतो. अंधारातून बाहेर आलोय, उजेडात आलोय. आता आम्ही कलावंतीन जो किल्ला आहे तिथे जातोय. तिथे फोटोशूट चांगले होतात असे आम्हाला तिथे काही जे ट्रेकर्स होते ते बोलले होते. आता बघू ते फोटोशूट काढण्यासाठी तिथं आम्ही आलोय. फायनली आता आपण जो प्रबळगडावरील कलावंतीन बुरुज आहे तिथे आलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा दिसतोय तो कलावंतीन. आणि आम्ही आता प्रबळगडाचा जो बुरुज आहे तिथे आलो आहोत. तिथे फोटोशूट वगैरे केलेत. आता आम्ही इथून राजवाड्याचे जे अवशेष आहेत जिथे गणेश मंदिर आहे तिथे चाललो आहोत. सो हे बघा ही वाट आहे ती आणि ही तुम्ही सह्याद्री बघू शकता. हा पूर्ण सह्याद्रीचा व्ह्यू आणि हा तुम्हाला जो खाली दिसतोय तो कलावंतीन. मला वाटतं तिथं आता कोणच नाही, एक की दोनच आहेत. ते पण आत्ताच आलेत, बाकी इथं कोणच नव्हता. आणि हे पूर्ण सह्याद्रीचा आणि हे आता आम्ही चाललो इथं फोटोशूट वगैरे सगळं करून झालं आहे. आणि आता आम्ही निघतोय जे किल्ल्याचे अवशेष आहेत राजवाडा आहे त्या ठिकाणी जातो आहे. तिथे काय 5-10 मिनटं लागतील आणि तिथून मग आम्ही गड उतरायला सुरुवात करू. तर तुम्हाला हे बघा हे जागोजागी इथे असे कचरा पेटी दिसतील. त्याच्यातच ते तुम्ही बॉटल बिटल घेऊन येतात ते इथेच टाका, जेणेकरून किल्ल्यावरती कचरा होणार नाही आणि किल्ला एकदम स्वच्छ राहील. तुम्ही जर इथे मला वाटतं इथे टेंट बिंट लावत असतील, इथे बघू शकता हे बोनफायर वगैरे इथे आग बिग पेटवलेली आहे. इथे मला वाटतं कॅम्पिंग जे येतात ते करत असतील, जे 2 किल्ले एकसाथ करण्याचा प्लॅन करतात ते इथे कॅम्पिंग वगैरे करत असतील. सो त्यांच्यासाठी इथे बेस्ट आहे. व्ह्यू एकदम क्लासिक येतो. चला तर आपण ज्या वाटेने आलो आहे त्या वाटेनेच जाऊया परत. आणि आमच्यासोबत हा एक आमचा वाटसरू भेटला आहे. सो ट्रेकिंगला जाताना भेटतो. सो तो पण आमच्याबरोबरच आहे. आता आम्ही आलो त्याच वाटेने परत त्या जंगलातून जातो आहे राजवाड्याकडे, जिथे राजवाड्याचे अवशेष आहेत त्या ठिकाणी चाललो आहे. सो फायनली आपण ज्या ठिकाणावर येण्यासाठी मला वाटतं एवढे 3-4 तास चालत होतो तिथे फायनली आम्ही आता आलो आहे. हा माझ्या मागे बघू शकता हा आहे तो राजवाडा आणि त्याचे अवशेष आहेत.
सध्या तरी पडक्या अवस्थेत आहेत, म्हणजे पूर्ण अशी पडझड झालेली आहे. कारण झाडं पण इथे खूप वाढले, त्याच्यामुळे दगड सगळे आता पडलेले आहेत. तुम्ही हा राजवाडा बघू शकता. मला वाटतं हा एकच दरवाजा आहे इथे, आणि दरवाजाच्या आतमध्ये आपण आलो आहे. आतमध्ये पण असं काहीच नाही आहे. इथे बघा पूर्ण अशी म्हणजे पडझड झालेली आहे. इथे झाडं वगैरे आहेत, आणि हा म्हणजे छोटासाच दरवाजा आहे हा. तुम्ही जर बघितलात हा दरवाजा आहे ना, हा एकदम छोट्या आकाराचाच आहे. पण तुम्ही जर हे बघितलात तर इथे बघा इथे एक होल आहे, ह्या साईडला एक होल आहे, आणि वरती जी दिसते ती डिझाईन आहे त्या दरवाजाची, म्हणजे डिझाईन टाईप असं काहीतरी कोरलेलं आहे दगडात. आणि हे बघा हे जी खुंटी असते त्या टाईपचं इथे एक आहे, आणि ह्या साईडला एक आहे, आणि तिथे ती झाडाच्या बाजूला दिसते ती मला वाटतं खिडकी आहे तिथे. सो एवढाच आहे, आणि बाकी पुढे एक अवशेष आहे. सो आता आपण तिथे जाणार आहोत. हे बघा ह्या साईडला पण एक खिडकी टाईप आहे, पण पूर्ण अशी पडलेली आहे. आणि हा इथे एक अवशेष आहे इथे. मला वाटतं हा पण त्या काळचा वाडा किंवा राहण्यासाठी जागा असावी. हा दरवाजा पण त्या दरवाजासारखाच आहे, सेमच आहे. आकार दोन्ही साईडला सेमच आहेत. सो फायनली आता आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ ट्रेकिंगचे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.